शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब यांनी स्पष्ट भूमिका करावी. सगळे सोयऱ्यांचा शब्द नाही ऐकला मी, देखील मी ऐकलं स्वतः. हे त्यांनी स्पष्ट भूमिका करावी. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचंय म्हणते त्या, तर तुमची भूमिका काय हे मी मी स्वतः ऐकलं. जर त्यांची ही क्लिअर भूमिका असेल तर मग हे जे 3 नाव घेतले यांनी क्लिअर भूमिका सांगायला पाहिजे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं. मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सुरू केलं आणि अवघ्या 4 दिवसात संपवलं देखील. पण यावेळी त्यांनी उपोषण सोडताना महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. उद्धव ठाकरेंनीच आपल्या नेत्याला सांगून माझ्या मागं पोलिसांचं प्रकरण लावून दिलं असा थेट आरोप जरांगे पाटलांनी केला. मनोज जरांगे पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर केलेले आरोप महाविकास आघाडीमध्ये पडलेल्या फुटीचे आणखी एक उदाहरण तर नाही ना, अशी शंका आता व्यक्त होऊ लागली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप केले, मात्र त्यांच्या मागं शरद पवारांचा हात असावा का? त्यांनीच उद्धव ठाकरेंमागे जरांगे पाटलांना सोडलं नसावं ना? हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे महाविकास आघाडीमधल्या अंतर्गत दुहीची नवनवीन प्रकरणं आता दररोज बाहेर येऊ लागलेत. अशातच पवारांनीच जरांगे पाटलांना उद्धव ठाकरेंवर टीका करण्यास सांगितले असल्यास आश्चर्य वाटू नये. मनोज जरांगे पाटील आता महायुती सरकारबरोबर महाविकास आघाडीच्या नेत्यांना देखील प्रश्न विचारत आहेत की त्यांनीही मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळवण्याबाबतची आपली भूमिका स्पष्ट करावी. शिवाय महाविकास आघाडी सरकारनं त्यांच्या काळात आरक्षणाविषयी केवळ आश्वासनं देऊन फसवणूक केली असंही जरांगे पाटील म्हणाले होते. त्यामुळेच या सगळ्या परिस्थितीत आपल्यावरचं लक्ष वळवण्यासाठी शरद पवार आता जरांगे पाटलांना अडवून उद्धव ठाकरेंना लक्ष करत आहेत का, जेणेकरून पवारांवर या प्रश्नाचं उत्तर देण्याची वेळच येऊ नये. दाखवण्यापुरती एकत्र असलेली महाविकास आघाडी आतून पूर्णपणे पोखरली गेली आहे का? नुकत्याच झालेल्या लोकसभा विधानसभा निवडणुका आणि महाविकास आघाडीतील नेत्यांची एकमेकांविरोधातली वक्तव्य यातून हे अधिकाधिक स्पष्ट होऊन चाललंय. लोकसभा निवडणुकीत कोणालाही विश्वासात न घेता उद्धव ठाकरेंनी सांगलीमधून चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिल्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी नाराज झाले होते. विशाल पाटलांना अपक्ष म्हणून उभे करून सगळी रसद पुरवून काँग्रेसने याचा वचपा काढला आणि चंद्रहार पाटलांचा पराभव झाला. विधान परिषदेतही उद्धव ठाकरेंनी ऐनवेळी मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी दिल्यानं आघाडीचं गणित चुकलं आणि जयंत पाटलांचा पराभव झाला अशी नाराजी शरद पवारांनी उघडपणे बोलून दाखवली. या अंतर्गत वादांचा परिणाम म्हणूनच आता महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर कुरघुड्या करण्यावर उतरले आहेत आणि याचाच भाग म्हणून शरद पवारांनी मनोज जरांगे पाटलांना उद्धव ठाकरेंचे मागं सोडलंय का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. यावर तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि असेच राजकीय व्हिडिओ पाहत राहण्यासाठी मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.